तो हा जो क्रॉस आहे हे वरतून नाही, तर ते फक्त आपण एवढ्या थोडंसं असं नॉर्मल गळा खोल करू शकतो. हे झाले आपले पुढचे दोन्ही पण भाग कटिंग करून झाले. पाठीचा भाग, समोरचा भाग, आणि ह्याला 4 टक्स आहे. 4 टक्स असल्यामुळं आपण प्रत्येक ठिकाणी हे बघा 4 टक्सचा कसं शिवायचा, तर ह्या दोन्हीचा मध्ये काढायचा आणि इथं मार्किंग करायचे. परत आता हे बघा ह्या दोन्हीचा मध्ये काढायचा, इकडूनही एक मार्किंग करायची, इकडूनही एक मार्किंग करायची. झाले. आता प्रश्न राहिला 4 टक्स, हे झाले 3 टक्सचा, तर इथं कितीचा घ्यायचं, तर इथं कंपल्सरी आपण 3चा घेतो. हे मार्किंग 3चंच असतं. जे आपण ह्या साईडचा घेतो मुंड्याच्या बाजूचा तो 3च इंचचा असतो. म्हणजे हे झाले 4 टक्स. आता आपल्याला काढायची बाही. उर्वरित साईड जो कपडा आहे तो साईडला काढून ठेवायचा आहे. ह्याचं नंतर पट्टीसाठी उपयोगी येतात. पट्ट्याही काढावं लागतात आपल्याला, गळपट्टी काढावं लागते, काजी बटन पट्टी काढावं लागते. त्या कपड्याचा वापर त्याच्यासाठी आपण करतो. आता बाहीचं कसं करायचं आहे, तर बाहीचं सुद्धा सेम तसंच आहे. उलट्या बाजूने घ्यायची, त्याची बाही किती आहे बरोबर ह्याची लांबी पण. आता मला त्यांनी काय सांगितलेलं आहे की ह्याची लांबी खूप जास्त आहे, तर मला ह्याची लांबी कमी करायची. तर कमी करायची असेल तर किती कमी करायची, तर मला ही 1 इंच कमी करायची, म्हणून मी इथं 1 इंचानी कमी राहते. प्रत्येक ठिकाणी ब्लाऊजचं माप टाकायचं, ब्लाऊजच ठेवायचा, टेप हातात घ्यायची गरज नाही. आलं लक्षात. ओके, झाली बाही. आवडली ना ही? जर कटिंग आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा.